नमस्कार मित्रांनो. एका उद्योजकाला कोणताही व्यवसाय करताना जी एक गोष्ट कधीच नको असती किंवा ही गोष्ट कधीच नाही व्हावी असं वाटत असतं, तीच गोष्ट म्हणजे आपल्या व्यवसायाच्या आणि आपल्या पर्सनल लाईफच्या गोष्टी इंटरसेक्ट नाही झाल्या पाहिजेत. आणि आत्ता सध्या माझा व्यवसाय नवीनच म्हणजेच तुम्हा सर्वांचं प्रेम भेटून मोठा झालेला म्हणजेच क्वालिटी आणि क्वांटिटी चायनीज कट्टा चालू होऊन एक महिना देखील नाही झाला म्हणेन मी. आणि एक पर्सनल गोष्ट जी करणं भागच होतं, जिथं जाणं भागच होतं ते आलं. ते म्हणजे माझं कॉलेजचं एज्युकेशनल टूर, जिथं जाणं कंपल्सरी होतं आणि मग मला जावंच लागलं, त्याच्यात काय वादच नाही. आणि मी आता तिथंच आहे, म्हणजे माझं एज्युकेशनल टूर आलंय केरलाला आणि मी आता सध्या केरलाला आहे आणि माझा बिझनेस तिथं चालू आहे. आणि त्याचा पूर्ण जो भार आता माझ्या भावावरती म्हणजे श्रवणवरती आलाय आणि तो व्यवस्थितरित्या सांभाळतो बिझनेस याची मला खात्री आहे. आणि ती खात्री असल्यामुळंच मी हा बिझनेस चालू करू शकलोय. आणि मला नको होतं ही गोष्ट कधीच इंटरसेक्ट व्हावी की माझा बिझनेस एका खूप चांगल्या पोझिशनवरती असताना मला ते सोडून दुसरीकडं यावं लागतंय. आणि ठीक आहे, आता काही गोष्टी होतात आणि काही गोष्टींपासून आपण शिकतो. तसंच आज मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो त्याच्यातनं की कोणतंही व्यवसाय जेव्हा आपण करतो एकात किंवा दोघात, म्हणजे स्वतःहून एकटे किंवा कुठल्या तरी मित्राला घेऊन किंवा कुठल्याही भावाला घेऊन, तर तेव्हा आपण अशा व्यक्तीला सोबत घेतलं पाहिजे ज्याच्यावरती आपण प्रचंड विश्वास करतो. आणि मी क्वालिटी अँड क्वांटिटी चायनीजचा फेस असलो तरीही बॅकबोन म्हणजे श्रवणच आहे आणि तो आता सध्या सांभाळतो बिझनेस. तर जसं तुम्ही सपोर्ट करताय तसंच सपोर्ट करत राहावा हेच मी म्हणेन. मी तिथं नसल्या कारणाने कुठं ना कुठं कस्टमर सर्व्हिसला फरक थोडाफार तरी पडेलच असं मला वाटतंय. तर मग तुम्ही याल चायनीज खायला तर थोडंसं कोऑपरेट करा असं माझं म्हणणं. तुमचा छोटा भाऊ तुमच्याकडून एकच गोष्ट तिथं आपल्या हॉटेलवरती काही गोष्टी गडबडतील, काही गोष्टी थोडंफार वर खाली होतील, पण जे आपलं मेन हेतू आहे की नंबर 1 चायनीज क्वालिटी आणि क्वांटिटी सोबत तुम्हाला तुमच्या प्लेटपर्यंत सर्व्ह करायचं, ते आम्ही करतच राहू. तर मग सर्वांपासून हेच विनंती करतो की या क्वालिटी क्वांटिटी चायनीजला भेटा आणि नंबर 1 चायनीज एन्जॉय.